नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर पहा मित्रांनो, एसएससी जीडीची नवीन भरती निघत आहे आणि जागांचा जर आपण विचार केला जवळपास 40 ते 50 हजार प्लस जागांसाठी मित्रांनो नवीन एसएससी जीडी भरती निघत आहे। ठीक आहे, आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर एसएससी जीडी म्हणजे काय, तर पहा मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत दरवर्षी जे मित्रांनो या ठिकाणी पॅरामिलिटरी फोर्सेसचे जे मित्रांनो जागा केंद्र सरकार भरते, अर्धसैनिक दलाचे जे मित्रांनो जागा भरते। तर या एसएससी जीडी भरतीमध्ये बीएसएफ झालं, सीआयएसएफ झालं, सीआरपीएफ झालं, आयटीबीपी झालं, आसाम रायफल झालं, एसएसबी झालं, एसएसएफ झालं, ह्या मित्रांनो अर्धसैनिक बलाच्या जागा असते। ठीक आहे, तर चांगली जे मित्रांनो एसएससी जीडीची ही जे मित्रांनो नवीन भरती निघत आहे। ठीक आहे, तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, टायमिंग किती असणार आहे, सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे की सर्वात आधी या ठिकाणी फिजिकल होणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। यावर्षी एसएससी जीडी जे मित्रांनो डिक्लेअर झालेली आहे। ठीक आहे, आणि आपण जागांचा जर विचार केला तर जवळपास 40,000 जागांसाठी ही भरती निघू शकते किंवा 50,000 प्लस जागांसाठी सुद्धा भरती निघू शकते। ठीक आहे, तर एसएससी जीडी भरतीचे जे फॉर्म आहे 27 ऑगस्ट 2024 पासून तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होतं, 27 ऑगस्ट 2024 पासून। ठीक आहे, आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 27 सप्टेंबर 2024 असणार आहे। त्याचबरोबर तुमची जी लेखी परीक्षा आहे डिसेंबर 2024 मध्ये तुमची एसएससी जीडीची लेखी परीक्षा असणार आहे। तर आतापासून मित्रांनो तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा, कारण की आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे। तर पहा, आतापासून मित्रांनो जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, तर जवळपास मित्रांनो तुमच्या तर पहा या भरतीसाठी मित्रांनो एसएससी जीडी भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, त्याचबरोबर आपण वयोमर्यादेचा जर विचार केला एसएससी जीडी भरतीमध्ये तर 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्हाला एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना। त्याचबरोबर एससी/एसटीला 5 वर्षाची सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे। तर एससी/एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी यामध्ये 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 26 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला मित्रांनो इकडे फी खूप कमी असते। ठीक आहे, जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी असते, एससी/एसटी कॅटेगरीला मित्रांनो या भरतीमध्ये फी नसते। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी एससी/एसटी कॅटेगरीचे असणार आहे तर आवर्जून मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता, आणि जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीचे जरी तुम्ही असाल तरी सुद्धा तुम्ही आवर्जून एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता, कारण की 100 रुपये यामध्ये फी आहे। ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते तर त्यामध्ये हजार रुपये जे मित्रांनो फी असते। ठीक आहे, तर इकडे फॉर्म भरणे कधी साहेब बरं आहे। ठीक आहे, तर चांगली जे मित्रांनो हे भरती निघत आहे। त्याचबरोबर जर मित्रांनो आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान जे पगार मिळणार आहे, आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे एसएससी जीडी भरतीमध्ये जे सिलेक्शन प्रोसेस आहे सर्वात आधी जे मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये होणार आहे लेखी परीक्षा, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं होणार आहे यामध्ये फिजिकल ग्राउंड होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल, अशा प्रकारे मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस आहे। ठीक आहे, तर सर्वात आधी तुमची यामध्ये एसएससी जीडीची लेखी परीक्षा होणार आहे। तर लेखी परीक्षेमध्ये जे मित्रांनो फक्त 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते। तर टोटल 160 मार्काची एसएससी जीडीची लेखी परीक्षा असते आणि 80 प्रश्न मित्रांनो परीक्षेला विचारले जाते। तर पहा, जनरल नॉलेजची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, आणि एक पार्ट असते मित्रांनो 20 मार्काचा हिंदी व्याकरण। ठीक आहे, त्यामध्ये जे मित्रांनो आपल्याला ऑप्शन असते, आपण इंग्रजी ग्रामर सुद्धा निवडू शकतो किंवा हिंदी व्याकरण सुद्धा आपण निवडू शकतो। ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो 80 प्रश्न परीक्षेला विचारले जात असते एसएससी जीडी भरतीमध्ये, आणि फक्त मित्रांनो 1 घंट्यातच मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये टायमिंग भेटते। ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो चांगली तयारी करा, कारण की जे पेपर एकदम जबरदस्त असते एसएससी जीडीचा, आणि 1 घंट्याचा या ठिकाणी टायमिंग असते, आणि नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते। यावर्षी जी नेगेटिव्ह मार्किंग होती 1/8 एवढी नेगेटिव्ह मार्किंग होती। ठीक आहे, जास्त तुक्के मारले तर जास्त मार्क मायनस होत नाही, अशी नेगेटिव्ह मार्किंग यावर्षी होती। सर्वात आधी मित्रांनो 120 मार्काची लेखी परीक्षा होणार आहे, 80 प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचा या ठिकाणी फिजिकल असणार आहे एसएससी जीडी भरतीमध्ये। तर पुरुष उमेदवारांसाठी उंची या भरतीमध्ये 170 सेंटीमीटर लागते,
महिला उमेदवारांसाठी उंची या भरतीमध्ये 157 सेंटीमीटर, त्याचबरोबर छाती 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। तुम्ही जर या ठिकाणी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर एसटी कॅटेगरीसाठी यामध्ये सूट आहे। तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 162.5 सेंटीमीटर लागते। महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीच्या असाल तर महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी जे मित्रांनो उंची फक्त 150 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। तर एवढे यामध्ये उंची लागते। त्याचबरोबर आपण फिजिकलचा जर मित्रांनो विचार केला एसएससी जीडी भरतीमध्ये तर यामध्ये मित्रांनो एकच इव्हेंट आहे। पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। ठीक आहे, तर 24 मिनिटांमध्ये कोणी सुद्धा मारते जर मित्रांनो प्रॅक्टिस केली तर। ठीक आहे, नाहीतर काही असे मारती राहते जोपर्यंत पेपर होते तोपर्यंत फिजिकलची तयारी करत नाही आणि जेव्हा पेपर झाला तेव्हा मग फिजिकलची तयारी चालू करते। मग 1-2 महिन्यांनाच मित्रांनो फिजिकल असते, तर असं तुम्ही या ठिकाणी करू नका। तर आतापासूनच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी फिजिकल चालू ठेवा। ठीक आहे, तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला 24 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी या ठिकाणी 8.5 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे। तर एसएससी जीडी भरतीच्या फिजिकलला मित्रांनो मार्क्स वगैरे नसते। ठीक आहे, तर यामध्ये कसं असतं की हे जे मित्रांनो आपल्याला ग्राउंड क्वालिफाय करायचं असते। ठीक आहे, तुम्ही जर या टायमिंगमध्ये आले तर तुम्ही जे मित्रांनो ग्राउंड क्वालिफाय असता। तर एसएससी जीडीच्या फिजिकलला रनिंगला जे मित्रांनो मार्क्स वगैरे नसते। ठीक आहे, आणि एसएससी जीडी भरतीचा जो कटाप हा मित्रांनो स्टेटनुसार लागत असतो, राज्याचा वेगवेगळा मित्रांनो कटाप लागतो। ठीक आहे, आणि सर्वात जास्त जो कटाप लागतो मित्रांनो एसएससी जीडीचा हिंदी स्टेटचा लागतो। जसं मित्रांनो बिहार झालं, उत्तर प्रदेश झालं, मध्य प्रदेश झालं, त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो हिमाचल प्रदेश झालं, त्याचबरोबर जे मित्रांनो पंजाब झालं, राजस्थान झालं, या ठिकाणी छत्तीसगड झालं, जे मित्रांनो हिंदी स्टेट राज्य असते तर त्या ठिकाणचा जो कटाप आहे एकदम हाय जातो एसएससी जीडी भरतीमध्ये। ठीक आहे, तर आपल्या महाराष्ट्रात थोडा कमी जात असतो त्या स्टेटपेक्षा। ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे एसएससी जीडी भरतीची। सर्वात अगोदर तुमच्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, ते डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचं फिजिकल होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे एसएससी जीडी भरतीची। तर आतापासून मित्रांनो चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास करा। मी तुम्हाला आतापासून काहून सांगत आहे कारण की तुमच्या भल्यासाठीच मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे। कारण की मी तुम्हाला आतापासून सांगत आहे आणि तुम्ही आतापासून मित्रांनो अभ्यास केला आतापासून सेल्फ स्टडी केले 8-8 घंटे 10-10 घंटे, तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे, नक्कीच तुम्हाला या भरतीमध्ये यश मिळणार आहे। कारण की कोणती भरतीची जी मित्रांनो परीक्षा पास करण्यासाठी कमीत कमी अभ्यास मित्रांनो 6 ते 8 महिन्याचा अभ्यास पाहिजे। ठीक आहे, तेव्हाच मित्रांनो आपण लेखी परीक्षा पास होऊ शकतो। ठीक आहे, तर आतापासून चांगली अभ्यास करा मित्रांनो। मी तुम्हाला भरतीच्या अगोदरपासूनच सांगत असतो जेणेकरून तुमच्या या ठिकाणी चांगली तयारी झाली पाहिजे, तुमचा अभ्यास झाला पाहिजे आणि तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे। तुमच्या भल्यासाठीच मित्रांनो मी या ठिकाणी सांगतो सर्वात आधी। ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा चांगला, आतापासून तयारी चालू ठेवा। कारण की 27 ऑगस्ट 2024 पासून मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होता नवीन एसएससी जीडी भरतीचे। ठीक आहे, तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।